नागपूरमधल्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरती अखेर माफी मागितली आहे। धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयीचा एक किस्सा सांगितला होता, मात्र ही एक लोककथा असून त्याचा इतिहासामध्ये पुरावा नाही असं मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलं होतं। धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यावरती विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले, वेगवेगळ्या संघटना आक्रमक झाल्या आणि आज अखेर धीरेंद्र शास्त्री यांना उपरती आली आहे आणि त्यांनी माफी मागितली आहे। शिवाजी महाराजांविषयीचं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय आणि याच वेळेला बोलताना 4 मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरती देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं। आपणही लवकरच लग्न करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए। अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते थे, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है, हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए, और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है। धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना चांगलंच लक्ष केलेलं आहे। ते जे बुवा आहेत तरुण कोणीतरी एक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं होतं किंवा सरसंघ चालकांनी त्यांना रोखायला हवं होतं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवं होती। हा कसला बाबा आहे बागेश्वर, हा भोंदू बाबा, हा काहीतरी बालिशवृत्ती, याला बाबा केला आहे जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी। आता दुर्दैव हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं, सर्वोच्च न्यायव्यवस्थेमध्ये पदावर असलेली माणसं त्या भोंदूगिरीकडे बाबाकडे जातात, तर इतरांचं काय? आणि त्यामुळे याची हिंमत वाढते। मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पात्यानं सह्याद्रीच्या कातळावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाहीत, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत। ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहेत, काल, आज आणि उद्याही। जय शिवराय। तर धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमध्ये केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली आहेत। अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध आंदोलन झालेलं आहे। यावेळेला बागेश्वर बाबांच्या पोस्टरला चपला मारून निषेध नोंदवण्यात आला। तिकडे सोलापूरमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। 4 हुतात्मा पुतळ्याच्या समोर बागेश्वर बाबा याच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तर धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमावरती सरकारनं बंदी घालावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये येतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो, लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्यासमोर बसून टाळ्या वाजवतात। राज्यामध्ये त्याचे मोठमोठे कार्यक्रम होतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे। राज्य शासनानं या भोंदू बाबाला राज्यामध्ये कार्यक्रम घेण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या एक्स पोस्ट मधून केली आहे।
तर देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या छतरपूरमधल्या प्रसिद्ध बागेश्वर धाम याला भेट दिली होती आणि या भेटीच्या दरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत। याच मुद्द्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष श्याम मानव यांनी भूषण गवई यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। त्यांच्या टीकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही सवाल केले आहेत। गवईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आता घेऊ नये असं श्याम मानव यांनी म्हटलंय। त्यावरती श्याम मानव हे ठरवणारे कोण असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारलाय। तर गवई आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या भेटीवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील जोरदार टीका केली आहे। रासू गवई सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं म्हणून ते करायचे, पण विक्तूबाबाचा सत्कार दीक्षाभूमीवर आयोजित केलेला होता आणि आम्ही जाहीर आवाहन केलं की तुम्ही जर विक्तूबाबाचा सत्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीवर केला तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करू। त्यावेळेस त्यांनी तो इमिजिएट रद्द केला। तर त्यांचे चिरंजीव जे स्वतः म्हणतात मी आंबेडकरी विचारांचा आहे, आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे, तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही। श्याम मानव कोण होता ते सांगणारे, त्यांना कोणी अधिकार दिला, ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत। श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीकरता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात। आपल्या श्याम मानव खरं बोलतात, त्यांच्या बोलण्याचा स्पष्ट रोग जो आहे तो दिसतो आहे। त्यामुळे हे खरं आहे, वस्तुस्थिती आहे की श्याम मानव सर बोलले की त्यामध्ये जे प्रकरण उघड झालं आणि कशामुळे झालं यावर आता विस्तृत चर्चा वेगळी प्रेस मला घ्यावी लागेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।